आराध्याचे पती दिसायला अतिशय काळे होते. आराध्या मात्र खूप सुंदर होती. आराध्याला तिच्या पतीचा अतिशय राग येत असे. याच कारणामुळे तिला त्यांच्या मुलाला पण जन्म द्यायचा नव्हता. परंतु आराध्याचे पती आर्यन तिच्यासाठी भरपूर फळं बाजारातून घेऊन येत असे, कारण आराध्याचा होणारं मूल तंदुरुस्त व्हावं. आराध्याला तर त्याच्या मुलाला जन्म द्यायचाच नव्हता. आराध्याच्या डिलिव्हरीचे दिवस जवळ येत होते. एके दिवशी आराध्या जाणून बुजून पायऱ्यावरून पडली, कारण तिचं मूल या जगात येऊ नये म्हणून. तेव्हा आराध्याच्या पोटात अतिशय वेदना सुरू झाल्या. आर्यन तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. काही वेळानंतर आराध्या शुद्धीत आली. तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिला धक्का बसला. आराध्याचे पती आर्यन मृत मुलाला घेऊन संपूर्ण हॉस्पिटलमध्ये फिरत होते. जेव्हा तो आराध्याजवळ आला तेव्हा त्याने आराध्याला अशी गोष्ट दाखवली. तेव्हा आराध्याच्या पायाखालून जमीनच सरकली, कारण जेव्हा आराध्या शुद्धीत आली तेव्हा आराध्या हॉस्पिटलच्या बेडवर होती. तेव्हा तिला नर्सने सांगितलं, आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. हे ऐकून आराध्याला एका क्षणासाठी खूप वाईट वाटलं, जसं तिच्या शरीरातून कोणी तिचा आत्मा बाजूला केला आहे. तिने आजूबाजूला पाहिले असता तिला आर्यन दिसला. तो मृत मुलाला घेऊन संपूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटप करत होता. आराध्याला शुद्धीत आलेलं पाहून तो आराध्याकडे धावत आला आणि म्हणाला, आराध्या, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू एका मुलाला जन्म दिला आहेस, परंतु तो मृत आहे. काही काळजी करण्याची गोष्ट नाही. मी याला माझ्या जवळच ठेवेल. मी याला कुठेही जाऊ देणार नाही. आर्यनचं बोलणं ऐकून आराध्या चकित झाली. आर्यनने आराध्याला मुलाचा चेहरा दाखवला. तो मुलगा दिसायला हुबेहूब आराध्यासारखा दिसत होता. गुलाबी ओठ, गोरा रंग, छोटंसं नाक, छोटेसे ओठ. त्याला पाहून आराध्या ढसाढसा रडू लागली. आर्यनसुद्धा रडत होता. तेव्हा आर्यन म्हणाला, आराध्या, रडण्याची काही गरज नाही. हा माझा मुलगा आहे. याला आपल्यासोबत आपण घरी घेऊन जाऊया. तो आपल्यासोबतच राहील. आराध्याला माहीत होतं आर्यन आता धक्क्यातून सावरलेला नाही आणि तो जे काही बोलत आहे ते करूनच दाखवेल. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून आराध्याला डिस्चार्ज देण्यात आला. आराध्या घरी आली तर तिने पाहिलं, एक रूम आर्यनने मुलासाठी सेट केलेली होती. तेव्हा आर्यन म्हणाला, मी माझ्या मुलाचं नाव वीर ठेवलं आहे. ही रूम वीरचीच आहे. या रूममध्ये वीर राहील. तेव्हा आराध्याने रडत त्याच्याकडे पाहिले असता ती म्हणाली, असं करू नका. आपला मुलगा मृत आहे. तुम्ही त्याची अंत्यविधी करा. तेव्हा आर्यन खूप चिडला आणि म्हणाला, आज तुझे सर्व काही बोलले आहेस ते परत यानंतर तुझ्या तोंडून मला असं काही ऐकायला नाही आलं पाहिजे. माझा मुलगा जिवंत आहे आणि तो माझ्यासोबतच राहील. आराध्याला आर्यनची तब्येत बरी वाटत नव्हती. ती त्याला आत्ता काही बोलू शकली नाही. आराध्याच्या बोलण्याला कंटाळून आर्यन दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाला होता, जी रूम त्याने त्याच्या मुलासाठी बनवली होती. आराध्यासमोर आर्यन कधी मुलासाठी दूध घेऊन जायचा तर कधी डायपर चेंज करायला जायचा. हे सर्व पाहून आराध्या मनातून खूप तुटून गेली होती. ती रडतच आर्यनला म्हणाली, माझ्या मुलाच्या मृतदेहासोबत अजून किती दिवस खेळणार आहेस? याला मुक्त कर. तेव्हा आर्यनने आराध्याच्या कानाखाली मारली आणि म्हणाला, तुला मी कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या मुलाला मृतदेह बोलू नको. चल, मी तुला काहीतरी दाखवतो. असं म्हणत आर्यनने आराध्याचा हात पकडला आणि तिला रूममध्ये नेले. तिथे वीर बेडवर होता. आर्यननी जेव्हा वीरच्या चेहऱ्यावरची चादर काढली तेव्हा आराध्याने पाहिले असता ती जोरात ओरडली, कारण तिथे तर आराध्याला आजही तो क्षण आठवतो जेव्हा ती तिच्या माहेरी स्वतःला आरशात पाहून खूप आनंदी होती आणि सोबतच ती गाणंसुद्धा म्हणत होती, जे तिने आज शेजारच्या घरी ऐकलं होतं. तिला समजलेच नाही कधी तिची आई आली आणि तिच्यावर चप्पलने फायरिंग सुरू झाली. तिच्या आईचा निशाणा एकदम बरोबर लागला. तिने फेकलेली चप्पल आराध्याच्या कमरेवर लागली आणि ती वेदनेने जोरात ओरडली. आराध्याची आई तिच्याकडे रागात पाहत होती. त्या म्हणाल्या, येऊ दे आज तुझ्या वडिलांना. आराध्याची आई नेहमीच आराध्याला तिच्या वडिलांचीच धमकी देत असे, कारण आराध्या तिच्या वडिलांना खूप भीत होती. ते एक साधारण व्यक्ती होते. ते त्यांच्या वस्तीतील मंदिरात पुजारी होते. त्यांनी धर्मातील सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यात लागू केल्या होत्या. परंतु आराध्या जास्त रोकटोक केले की चिडत होती. आराध्या एक मुक्त विचाराची मुलगी होती. तिला फक्त कर्मावर विश्वास होता. आपल्या कर्माचं फळ आपल्यालाच मिळतं, त्यामुळे आपल्या आवडीने आयुष्य जगण्यासाठी ती प्रयत्न करत होती. परंतु आराध्याचे वडील त्यांच्या घरातील हिटलर होते. आराध्याचा लहान भाऊ आणि बहीण त्यांना खूप घाबरत होते. आराध्याला गाणे ऐकणे, सिरियल बघणे आणि नोवेल वाचायला खूप आवडत होतं. परंतु तिच्या घरात या सर्व गोष्टींना खूप वाईट समजलं जात होतं. आराध्या कुठेच कोणाचं ऐकणारी होती.
तिने तिच्या मैत्रिणींकडून नोवेल घेऊन पुस्तकांमध्ये लपवून कधीतरी ती वाचत होती. आराध्याने तिच्या घरातील लोकांपासून लपवून खूप जास्त स्वप्न पाहिले होते. तिला पूर्णपणे विश्वास होता तिच्या आयुष्यात नोवेलमध्ये असतो तसाच हिरो नक्की येईल आणि तो तिला तिच्यासोबत घेऊन जाईल. त्यानंतर तिच्या आयुष्यात आनंदच असेल. आराध्या तिचं लग्न लवकर व्हावं यासाठी प्रार्थना पण करत होती. आराध्या पुजाऱ्याची मुलगी होती. देवावर तिचा पूर्णपणे विश्वास होता. तिला वाटत होतं देव तिचं नक्कीच चांगलं करेल. आराध्याने 16 सोमवारचे व्रत केले तेव्हा तिच्यासाठी चांगले स्थळ चालून आले. आराध्याच्या आईने तिला सांगितले, आराध्या, तुझ्या वडिलांच्या ओळखीच्या दूरच्या नातेवाईकाने त्यांना त्यांच्या मोठ्या मुलीचा हात त्यांच्या मुलासाठी मागितला होता. तेव्हा तुझ्या वडिलांनी त्यांना होकार दिला. आता 1-2 आठवड्यात तुझं कन्यादान करून आम्हीही आमच्या कर्तव्यापासून मुक्त होऊ. तिच्या आईचे बोलणे ऐकून आराध्याने डोके होमध्ये हलवले. आता आराध्याच्या आनंदाची सीमाच राहिली नाही. तिला जे हवं होतं ते तिला आता भेटणार होतं. आराध्या आता त्या तुरुंगातून मुक्त होणार होती असे तिला वाटत होते. आज विचार करून ती खूप आनंदी होती. हे 2 आठवडे आराध्याला खूप जड गेले होते. आराध्याची आई तिला घर संसार कसा चालवायचा ते शिकवत होती. एकदा तर आराध्याच्या आईने तिच्यासमोर हात जोडून तिला सांगितले, आराध्या, तू सासरी गेल्यानंतर माझी मान खाली जाणार नाही याची नक्कीच काळजी घे. असं नको व्हायला. तुझ्यामुळे आम्ही दिलेल्या संस्कारांवर बोटं उचलले जातील आणि मी तुझ्या वडिलांच्या नजरेला नजरही देऊ शकणार नाही. तेव्हा आराध्या तिच्या आईला खूप समजावत होती आणि त्यांना धीर देत होती. शेवटी तिच्या लग्नाचा दिवस आला. आराध्याच्या वडिलांची कमाई काही जास्त नव्हती. त्यामुळे त्यांनी लग्नाचा खर्च जास्त केला नव्हता. त्यामुळेच खूप साध्या पद्धतीने लग्न करून आराध्या तिच्या पतीच्या घरी आली. आराध्याच्या पतीचे घर खूप मोठे होते. आराध्याच्या माहेरचे 5 घर काउंट केले असता तिच्या सासरचं 1 घर होतं. काही वेळाने आराध्याला तिच्या रूममध्ये नेऊन बसवण्यात आले. काही वेळ आराध्या खाली मान करून बसली होती. नंतर तिने चेहरा वर करून तिने रूम पाहिली तर तिचे डोळे बंदच होत नव्हते. एवढी सुंदर आणि सजवलेली रूम तिने आजपर्यंत पाहिली नव्हती. तेव्हाच रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. तेव्हा आराध्याने परत तिच्या डोक्यावर पदर घेतला. आराध्याचे पती रूममध्ये आले. तो चालत चालत आराध्याच्या जवळ येऊन बसला. आराध्या हसू लागली. आराध्याच्या पतीने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. नंतर त्याने हिऱ्याची अंगठी तिच्यासमोर केली. तेव्हा आराध्या मात्र थक्क होऊन पाहू लागली. हिऱ्याची अंगठी पाहून नाही, काळे हात पाहून. आराध्याने तिच्या पतीकडे पाहिले असता तिला मात्र धक्काच बसला. एक वयोवृद्ध माणूस, दिसायला अगदी काळा, तो तिच्यासमोर बसून तिच्याकडे बघून हसत होता. आराध्या एकदम पाय आकडत म्हणाली, सॉरी काका, मला माहीत नव्हतं तुम्ही इथे आले आहात. मला वाटलं आर्यन इथे आला आहे. तो कुठे आहे? तो माणूस आराध्याचं बोलणं ऐकून चकित झाला. आराध्याचे विचार आता डगमगू लागले. तिला काय होऊ लागलं ते तिलाच समजत नव्हतं. तिच्या डोक्यात नाही नाही ते विचार येऊ लागले. काका, माझे पती पळून तर गेले नाहीत ना? तेव्हा तो माणूस घसा खवखवत म्हणाला, आराध्या, मीच आर्यन आहे. काय? आराध्याला काहीच समजले नाही. तिला तिच्या कानांवर विश्वास बसेना. तेव्हा तो माणूस म्हणाला, आराध्या, तुझं लग्न माझ्याशीच झालं आहे. मी तुझा पती आहे. त्या माणसाचं बोलणं ऐकून आराध्या बेशुद्ध होता होता राहिली होती. ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती. तिने लगेच ढसाढसा रडायला चालू केलं. तिला रडताना पाहून आर्यन देखील घाबरला. तो तिला रडण्याचे कारण विचारू लागला. तेव्हा आराध्याने डोकेदुखीचं कारण सांगितलं आणि परत रडू लागली. नंतर आर्यन आराध्यासाठी टॅबलेट घेऊन आला आणि तिच्यासाठी जेवणाचं ताट, पाणी पण घेऊन आला. परंतु आराध्याने तिच्या डोक्यावरील पदर काढला नाही. ती संपूर्ण रात्रभर रडत होती. मनातून ती तिच्या वडिलांना म्हणत होती, जगातील लोकांसाठी तुम्ही चांगले पुजारी झाले आहात ना? परंतु एक दिवस मी देवाला तुम्ही केलेल्या चुकांची तक्रार नक्कीच करेल. सकाळ झाली तेव्हा आर्यन आराध्याजवळ येऊन बसला. तो म्हणाला, आराध्या, मला माहीत आहे तुला डोकेदुखी होत नव्हती. तू कदाचित स्वतःच तुझ्यापेक्षा दुप्पट वयाच्या माणसाला तुझा पती स्वीकारू शकत नाहीस. मला माहीत आहे मी तुझ्यापेक्षा वयाने दुप्पट मोठा आहे. तुझ्यापेक्षा दिसायलाही खूप कमी आहे. परंतु मी मनाने वाईट नाही. मी तुला माझ्या घरात राजकुमारीसारखंच ठेवेल. तुझ्या पायांवर जगातील प्रत्येक सुख आणून ठेवेल. मी तुला एवढं सुखी ठेवेल की तुला तुझ्या नशिबावर गर्व वाटेल. आर्यन जो काही बोलला त्याने ते खरंही करून दाखवलं होतं.
तो खरोखर आराध्यावर प्रेम करायचा आणि तिला आदर द्यायचा. तो तिचा हट्ट पूर्ण करून कधीच थकत नव्हता. आर्यनने खरोखर आराध्याला त्याच्या घरची राजकुमारीच बनवलं होतं. आराध्या तर त्याच्यासोबत सरळ बोलतही नव्हती. त्याने काही प्रश्न विचारले तर आराध्या त्याचं उलट उत्तर देत होती, कारण परत त्याने तिच्याशी बोलण्याची हिंमत करू नये. तरीही तो खूप आनंदी होता. आराध्याने किती सुंदर स्वप्न पाहिले होते, परंतु त्या बदल्यात तिला किती भयानक सत्य मिळालं होतं. जास्त दिवस आराध्या घरात बंद राहू शकली नाही, कारण आराध्या एक मुक्त जीवन जगणारी मुलगी होती. घरात एकटेपणा वाटत होता, म्हणून आराध्या त्यांच्या शेजारणीकडे जात होती. त्यांचे घर आराध्याच्या घरासारखे मोठे घर नव्हते आणि ते पैशांनीही त्यांच्यापेक्षा गरीब होते. शेजारणीची मुलगी आराध्याच्या वयाची होती, त्यामुळे आराध्या तिच्यासोबत बसून गप्पा मारत होती. ती खूप हसमुख मुलगी होती. तिच्याशी बोलून आराध्याला मोकळं वाटत होतं. त्या मुलीच्या मैत्रीमुळे आराध्या खूप प्रभावित झाली होती. आराध्याने त्या मुलीशी मैत्री केली. आराध्या त्या मुलीला 2-3 वेळा घरी ये असंही म्हणाली होती. ती मुलगी पण आराध्याच्या घरी 1-2 वेळा आली होती. जास्त करून आराध्याच त्यांच्या घरी जात असे. एके दिवशी आराध्या शेजारची मुलगी पूजा तिच्यासोबत बोलत होती, तेव्हा एक सुंदर दिसणारा मुलगा त्यांच्या लॉन्समध्ये आला. तो दिसायला अगदी हिरोसारखा दिसत होता. आराध्याने पूजाला विचारले, हा मुलगा कोण आहे? ती म्हणाली, हा माझा मोठा भाऊ आहे, सचिन. तो मुलगा त्याच्या रूममध्ये निघून गेला. आराध्याही थोड्या वेळानंतर तिच्या घरी निघून आली होती. आज आराध्याचा मूड अतिशय खराब होता. तिला आर्यनचा चेहरा पाहिला की राग येत होता. जेव्हा तो ऑफिसमधून परत यायचा तेव्हा आराध्या त्याच्यासोबत भांडण करत असे. आर्यन नेहमीप्रमाणे तिचे सर्व हट्ट पुरवत होता. आराध्याला वाटत होतं त्याने त्याचा मनहूस चेहरा घेऊन तिच्यासमोरून गायब व्हावं. असंच त्याच्यावर रागराग करून आराध्याची तब्येत बिघडली. ती एके दिवशी स्वयंपाकघरात पाणी पिण्यासाठी गेली असता तिथेच चक्कर येऊन पडली. आर्यन धावत स्वयंपाकघरात आला आणि त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी सांगितले आराध्या प्रेग्नंट आहे. हे ऐकून आराध्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तिने रागात तिचं डोकं झिडकारून विचार केला, मी या काळ्या माणसाच्या मुलाला जन्म देणार नाही. आराध्याने ठरवले होते ती आर्यनपासून घटस्फोट घेईल. या प्रकारे तिची आर्यनपासून सुटका पण होईल आणि तिच्या वडिलांचा बदला पण पूर्ण होईल. घरी आल्यानंतरही आराध्याचा मूड खराबच होता. आर्यन तिच्यासमोर विनंती करत होता, आराध्या तुझा मूड चांगला कर, नाहीतर बाळाच्या तब्येतीवर परिणाम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्या पूजाच्या घरी गेली. आराध्या पूजाच्या गळ्यात पडून ढसढस रडू लागली. पूजाने कारण विचारले असता आराध्याने सांगितले नाही की ती आई होणार आहे. तिने सांगितलं, आर्यन माझ्यासोबत खूप भांडणं करतो. रात्री पण त्याने मला खूप मारहाण केली आहे. पूजा पण आराध्याचं बोलणं ऐकून काळजीत पडली होती. पूजा आराध्याला धीर देत होती तेव्हा माहीत नाही पूजाचा मोठा भाऊ सचिन तिथे कधी आला. तो पण खूप काळजीत दिसत होता. सचिन म्हणाला, आराध्या तुला तुझे पती का मारतात? सचिनचं लक्ष तिच्याकडे आहे असे पाहून आराध्या म्हणाली, तो त्याच्या सवयीप्रमाणे वागत असतो. तो लहान गोष्टींवरून मला मारत असतो. सचिन आराध्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, तुझे पती तुला मारतात तर तू त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी. आराध्या म्हणाली, सचिन मी पुजारीची मुलगी आहे, मी कुठे पोलीस स्टेशनच्या चकरा मारणार आहे. सचिनने लगेच त्याचा मोबाईल नंबर आराध्याला दिला आणि म्हणाला, तुला आता परत आर्यनने मारलं तर मला कॉल करून सांग, मी सर्व काही सांभाळून घेईल. आराध्या सचिनचा नंबर घेऊन घरी परत आली. आराध्या सचिनचा नंबर मिळाल्यामुळे खूप खुश होती. तिने सायंकाळी सचिनला कॉल केला आणि म्हणाली, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे आभार व्यक्त करायलाच मी कॉल केला आहे. तुम्ही खूप चांगले आहात. सचिन आराध्याचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला, तुम्ही पण खूप चांगले आहात, त्यामुळेच मी तुमची मदत करत आहे. ते दोघं 1 तास झालं फोनवर बोलत होते. जेव्हा आर्यन ऑफिसमधून परत आला तेव्हा आराध्याने लगेच कॉल कट केला. आता ती आलेला प्रत्येक दिवशी काहीतरी निमित्त काढून सचिनला फोन करत होती. सचिन पण आराध्याला रिस्पॉन्स देत होता आणि तो म्हणत होता, मी नेहमी तुझ्याच कॉलची वाट पाहत असतो. आराध्या आणि सचिनची चांगली मैत्री झाली होती. एके दिवशी सचिनने आराध्याला एका हॉटेलमध्ये बोलवले. तेव्हा आराध्या खूप चांगल्या प्रकारे तयार होऊन गेली होती. त्या दोघांनी एकत्र जेवण केलं. सचिन म्हणाला, आराध्या मला एका गोष्टीचं नेहमीच दुःख राहील. तुझ्यासारख्या सुंदर मुलींना श्रीमंत वृद्ध लोकच घेऊन का जातात? तो म्हणाला, तुझं लग्न माझ्यासारख्या मुलाशी व्हायला हवं होतं. आराध्या सचिनचं बोलणं ऐकून रडली होती. ती म्हणाली, माझी पण हीच इच्छा होती, माझं लग्न तुझ्यासारख्या मुलाशी व्हावं.
परंतु वडिलांनी मला न विचारता माझं लग्न आर्यनसोबत केलं होतं. तेव्हा सचिन म्हणाला, मी एक गोष्ट तुला बोललो तर तुला राग तर येणार नाही ना? आराध्या लगेच म्हणाली, नाही, मी का राग करेन? तू मोकळेपणाने बोल, तुला काय बोलायचे ते. तो म्हणाला, आराध्या, तू आर्यनपासून घटस्फोट घे. जर तू घटस्फोट घेण्यासाठी तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. सचिन जे बोलला ते ऐकून आराध्याच्या पायाखालून जमीनच सरकली. आराध्या खूप आनंदाने घरी परतली होती. संपूर्ण दिवस ती आर्यनपासून घटस्फोट घेण्याचा विचार करत होती. परंतु आता प्रेग्नंट असण्याचा विचार करून ती मनातून खूप चिंतेत होती. तिला काहीही झालं तरीही आर्यनच्या मुलाला जन्म द्यायचा नव्हता. अशा प्रकारे ते बाळ तिच्यासाठी हातकडी झालं होतं. परंतु आर्यनला जेव्हापासून आराध्या प्रेग्नंट आहे हे समजलं तेव्हापासून तो तिची खूप काळजी घेत होता. तो तिच्यासाठी फ्रूट्स घेऊन यायचा आणि कट करून तिच्या समोरही ठेवायचा. त्याला वाटत होतं त्याचं होणारं मूल तंदुरुस्त व्हावं. आराध्या मात्र नेहमीच आर्यनसोबत भांडण करत असे. एके दिवशी परत सचिनने आराध्याला हॉटेलमध्ये बोलवले. तेव्हा आराध्याने त्याला रडून सांगितले, ती आर्यनच्या मुलाची आई होणार आहे. सचिन आराध्याचं बोलणं ऐकून जेवण अर्धवट सोडून निघून गेला. आराध्या त्याला कॉल करतच होती, परंतु तो तिचा कॉल घेत नव्हता. त्याने खूप वेळानंतर आराध्याचा फोन घेतला. तो म्हणाला, आता तू मला फोन का करत आहेस? तू तर माझ्यासोबत खेळ खेळत आहेस. आराध्या म्हणाली, मला आर्यनच्या मुलाला जन्म द्यायचा नाही, तुझ्यासोबत संसार करायचा आहे. सचिनला तिचं बोलणं समजलं होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तू आर्यनपासून वेगळी हो, पण अगोदर त्याच्यापासून रिकाम्या हाताने घटस्फोट का घेतेस? सचिन म्हणाला, तू आर्यनसोबत तुझं नातं सुरळीत कर आणि हेच निमित्त साधून त्याची संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर कर. त्यानंतर तुझ्याकडे पैशांचीही कमतरता नसेल आणि प्रेमाचीही. आराध्या हे सर्व ऐकून खूप आनंदी झाली. तिला सचिनचा प्लॅन खूप आवडला होता. सचिनचं ऐकून आराध्याने आर्यनसोबत भांडण करणे बंद केले होते. तिने त्यांचं नातं खूप चांगलं केलं होतं. आर्यन जसं सांगायचा अगदी तसं आराध्या राहत होती. आर्यन खूप आनंदी होता. त्याला वाटत होतं होणाऱ्या बाळामुळे आराध्यामध्ये खूप बदल झाले आहेत. आता आराध्या जेव्हा आर्यनला विचारत होती, तू माझ्यावर किती प्रेम करतो, तेव्हा आर्यन हसून म्हणत होता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तेव्हा आराध्या म्हणत होती, मला या प्रेमाचा पुरावा हवा आहे. आर्यन म्हणाला, प्रेमाचा पुरावा कसा असतो? तेव्हा आराध्या म्हणाली, तुझी सर्व प्रॉपर्टी तू माझ्या नावावर कर, हाच तुझ्या प्रेमाचा पुरावा असेल. आर्यनने आराध्याचे म्हणणे ऐकले आणि संपूर्ण प्रॉपर्टी आराध्याच्या नावावर केली. आता आराध्या खूप आनंदी राहू लागली. परंतु बाळाच्या चिंतेने ती मनाला खात होती. आराध्याच्या डिलिव्हरीसाठी खूप कमी दिवस बाकी होते. तेव्हा आराध्याने परत एक नाटक केलं. आराध्या जाणून बुजून पायऱ्यांवरून पडली. तिची अवस्था खूप वाईट झाली होती. तिला जागोजागी जखमा झाल्या होत्या. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जेव्हा ती शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटलमधील बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. नर्सने तिला दुःखात सांगितले, आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. हे ऐकून काही क्षण आराध्याला असे वाटले, तिचा आत्मा कोणीतरी शरीरातून काढून टाकला आहे. आराध्याने इकडे तिकडे पाहिले असता तिला आर्यन दिसला. त्यांनी मृत बाळाला त्याच्या कुशीत घेतलं होतं. तो पूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटत होता. हे दृश्य पाहून आराध्या अतिशय घाबरली होती. आर्यन मृत बाळाला घरी पण घेऊन आला होता. तो सतत बाळाला त्याच्यासोबतच ठेवत होता. त्याच्यासाठी दूध बनवत होता, त्याचं डायपर बदलत होता. परंतु माझ्यात त्या बाळाचा चेहरा पाहण्याची हिंमत नव्हती. आराध्याच्या मुलाचा मृत्यू होऊन 5 दिवस झाले होते. म्हणजे आर्यन गेली 5 दिवस त्या मृत बाळाला घेऊन फिरत होता. मला आश्चर्य वाटलं होतं, अजूनही त्या बाळाच्या शरीरातून दुर्गंधी का येत नाही? हे सर्व पाहून मी स्वतः पागल होत होते. मी कॉल करून सचिनला सांगितलं, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा सचिन म्हणाला, ठीक आहे, तू तुझ्या घराची कागदपत्र, पैसे आणि दागिने घेऊन बस स्टॉपवर ये. त्याचं ऐकून आराध्यानेही तिचं सर्व सामान पॅक केलं. आराध्याजवळ जास्त करून हिऱ्याचेच दागिने होते. त्या सर्व वस्तू बॅगेत टाकून दुपारी 1-1:30च्या दरम्यान आराध्या बस स्टॉपवर पोहोचली. सचिन तिथे तिचीच वाट पाहत होता. आराध्याला पाहून सचिनला खूप आनंद झाला. त्यांनी पटकन पुढे येऊन आराध्याच्या हातातील बॅग घेतली आणि आराध्याला एका बेंचवर बसवून तिकीट आणण्यासाठी निघून गेला. आराध्या स्टेशनवर बसून सचिनचीच वाट पाहत होती. परंतु तो काही परत आलाच नाही. एवढेच नाही, बस स्टॉपवर सर्व बस निघूनही गेल्या होत्या. आता आराध्याचं डोकं दुखत होतं. आराध्याने सचिनला कॉल केला तर त्याचा नंबर पण बंद लागत होता. आराध्याला स्टेशनवर बसून बराच वेळ झाला होता.
तेव्हा आराध्या उठून घराच्या दिशेने जाऊ लागली. सचिनच्या घराबाहेर थांबली, परंतु त्याच्या घराबाहेर खूप मोठं लॉक लावलेलं होतं. आता आराध्याला मात्र धक्का बसला होता. सचिनच्या घराजवळ एक वृद्ध माणूस उभा होता. आराध्याने त्या वृद्ध माणसाला विचारले, काका तुम्ही कोण आहात? तेव्हा तो माणूस म्हणाला, बेटा हे घर आम्ही खरेदी केलं आहे. या घराचा मालक सचिन होता. त्याने मला सांगितलं त्याची लॉटरी लागली आहे, त्यामुळे त्याने मला हे घर स्वस्तात विकून तो मुंबईमध्ये शिफ्ट झाला आहे. हे सर्व ऐकून आराध्याला तिच्या आजूबाजूची सर्व जमीन फिरत आहे असं वाटू लागलं. ती भिंतीचा आधार घेऊन तिच्या घरी पोहोचली. तेव्हा आर्यन घरातच होता. रागात आराध्या त्याला म्हणाली, माझ्या मुलाचा मृतदेहासोबत खेळ खेळणं आता बंद करा, त्याची अंत्यविधी करा. तेव्हा आर्यनने आराध्याच्या कानाखाली मारली. तो म्हणाला, मी तुला कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या मुलाला तू मृतदेह म्हणू नको. चल मी तुला काहीतरी दाखवतो. तो असं म्हणून जबरदस्तीने आराध्याला त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला, जिथे बेडवरती वीर होता. त्याने वीरच्या तोंडावरील चादर बाजूला केली. माझी नजर जेव्हा त्या बाळावर पडली तेव्हा माझ्या तोंडातून जोरात ओरडण्याचा आवाज निघाला, कारण तिथे टेडी बेअर ठेवलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर वीरचा फोटो लावलेला होता. आराध्या ते सर्व पाहून ढसाढसा रडू लागली. आर्यन म्हणाला, आराध्या तुला माझ्या मुलाचा खून करताना थोडीही भीती वाटली नाही का? तू कशी आई आहेस? तू परपुरुषासाठी माझ्या मुलाला मारून टाकलंस. मला सांग, तू हे सर्व का केलंस? तू हे सर्व ज्याच्यासाठी केलंस तो तुला आज बस स्टॉपवर एकटीला सोडून निघून गेला. आराध्याला आश्चर्याचा धक्का बसला होता, कारण आर्यनला तिचे वागणे माहीत होते. आराध्या आर्यनच्या पायावर पडून रडू लागली. तिने हात जोडून आर्यनची माफी मागितली आणि म्हणाली, मी तुझी सर्व प्रॉपर्टी घेऊन पळून जाणार होते. तेव्हा आर्यन म्हणाला, मला हे सर्व माहीत आहे. तू माझ्यापासून लपून छपून सचिनसोबत भेटत होतीस. त्याच्यासाठी तू माझ्या मुलाला पण मारून टाकलंस. त्याच्यासाठीच तू मला माझी सर्व प्रॉपर्टी मागितलीस. मी आरमारीतील सर्व दागिने काढून त्यात नकली दागिने ठेवले होते. प्रॉपर्टीचे पेपर पण तिथे नकलीच ठेवलेले होते. मला माहीत होतं सचिनने तुला फसवल्यानंतर तू माझ्याकडेच परत येशील. तेव्हा आराध्याने आर्यनकडे आश्चर्याने पाहत विचारले, तू मला माफ केलं आहेस का? तेव्हा तो म्हणाला, सकाळ संध्याकाळ तू माझ्यासमोर राहशील, माझा चेहरा पाहशील, हे एखाद्या शिक्षेपेक्षाही कमी आहे का? तू माझ्या मुलाला मारला आहेस. आराध्या, मी तुला जन्मठेपेची शिक्षा देत आहे. आर्यन एवढं बोलून निघून गेला होता. आराध्या मात्र ढसाढसा रडत होती. न आवडत्या माणसासोबत राहणे ही तिच्यासाठी एक शिक्षा तर होती. आराध्यासारखी स्त्री याच शिक्षेची हकदार होती. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.